नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बघा नवोदयला आलेला प्रश्न आहे. बघा काय प्रश्न वाचूया. जर दोन कोणांची बेरीज एका विशाल कोणा इतकी असेल तर खालीलपैकी कोणता शक्य नाही. म्हणजे खालीलपैकी कोणता पर्याय इथं बरोबर बसत नाही हे आपल्याला विचारले. म्हणजे आपलं बेरीज किती विशाल कोणा इतकी पाहिजे. विशाल कोण म्हणजे काय असतो मित्रांनो, बघा 91 डिग्री, किती 91 डिग्री पासून ते 179 डिग्री पर्यंतचे सर्व कोण कसे असतात, विशाल कोण. कारण 90 बघितलं तर तो असतो काटकोन आणि 180 म्हणलं किती असतो तो सरळ कोण, स्ट्रेट अँगल असतो. मग चला चेक करूया. दोन काटकोन म्हणजे आपल्याला विशाल कोण येतच नाही त्या कंडिशन मध्ये, अशी कंडिशन बघायची. बघा दोन काटकोन म्हणजे 90 वाले किती येईल बेरीज, बघा 90 अधिक 90 किती येईल 180. बघा 180 चालते का आपल्याला, 180 विशाल कोण असतो का, 180 असतो सरळ कोण, स्ट्रेट अँगल, तोच चालत नाही. आपल्याला विचारले कोणता शक्य नाही, हेच शक्य नाहीये. म्हणजे आपलं उत्तर काय असणार, पहिलंच ऑप्शन असणार. आता बाकीचे पण आपण ऑप्शन चेक करून बघूया. एक काटकोन आणि एक लघुकोन. काटकोन म्हणजे 90 अंशाचा, बरोबर. आणि हा जो लघुकोन आहे, लघुकोन कोणताही घ्या काय अडचण नाही. बघा एक जरी घेतला तर किती येईल 91 गेले. जरी 90 मध्ये पुन्हा 89 ऍड करूया किती येईल 179 येईल. हे दोन्ही पण विशाल कोणच आहेत. म्हणजे इथे विशाल कोण येणार आहे आपल्याला शक्य नाही बघायचे, बरोबर. म्हणजे हे आपलं उत्तरात येणार नाही. पुन्हा दोन लघुकोन म्हणजे 90 पेक्षा लहान, किती पण घ्या मित्रांनो. बघा 89 अधिक 89 किती होईल मित्रांनो 178. म्हणजे हे सुद्धा होऊ शकतं. म्हणजे आपल्याला जे होतंय ते घ्यायचं नाही. पुन्हा एक विशाल कोण आणि एक लघुकोन. विशाल कोण किती घ्यायचा, चला घ्या 100 घ्या, एक लघुकोन घ्या 30. चला किती झालं 130. म्हणजे हे सुद्धा विशाल कोण होऊ शकतं, आपल्याला घ्यायचं नाही. आपल्याला कोणतं घ्यायचंय, जे होऊच शकत नाही. 90 90 180 होणार आहे, याच्यामध्ये पॉसिबिलिटी चेंज होऊ शकतात, काही अडचण नाही. बघा म्हणून दोन काटकोनाची बेरीज कधीच विशाल कोण होऊ शकत नाही. धन्यवाद.